हॅलो गाईज, वेलकम बॅक. आणि आज मी तुम्हाला माझ्या घरात जे मी किचन पेपरसाठी जे ऑर्गनायझरचं सेटिंग केलं आहे ते तुम्हाला दाखवत आहे. तर हे दोन्ही प्रोडक्ट्स मिशोवर आणि अवेलेबल फ्लिपकार्टवर सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. तर असे 2 बॉक्स तुम्हाला दिलेले असतात आणि याच्याबरोबर खाली तुम्हाला टिश्यू पेपर होल्डर दिलेला आहे आणि यांना 2 ब्लेड आहेत. तर जस्ट तुम्हाला पेपर पुल आउट करायचा आहे आणि ब्लेड त्यावरून फिरवायचा आहे आणि पेपर कट होतो. तर हे असे 2 बॉक्सचे अरेंजमेंट केलेले आणि हे पूर्ण प्लॅस्टिक आहे, स्टर्डी प्लॅस्टिक आहे. भिंतीला तुम्हाला त्याबरोबर 4 स्क्रू अवेलेबल होतात आणि तुम्हाला ड्रिलच्या मदतीने हे हँग करायचं आहे. तर याबरोबर तुम्हाला टिश्यू पेपर होल्डर हा खाली तुम्हाला दिसतो रोल अडकवण्यासाठी हा असा आहे. खूप स्टर्डी आहे, खूप चांगलं आहे. आणि याच्यावर तुम्ही बघू शकता 2 व्हाईट कलरचे पेपर दिसत आहेत. तो आहे रॅपिंग पेपर आणि डिओ बटर पेपर आहे. ते सुद्धा 2 टिश्यू पेपर होल्डर्स आहेत. तर ते सुद्धा मी मिशोवरूनच मागवलेले आहेत. आणि हे आहेत किचन टॉवेल्स जे आपण म्हणतो, छोटे छोटे जे नॅपकिन्स असतात. तर यासाठी मी एक अडेसिव्ह हुक लावलेला आहे आणि एका प्लास्टिकच्या ऑर्गनायझरमध्ये ते ठेवलेले आहेत. आणि हा ग्रे कलरचा आहे स्पून्सचा ऑर्गनायझर, पण माझ्या ट्रॉलीत तो व्यवस्थित ॲडजस्ट होत नाही. त्यामुळे मी त्यामध्ये जे गॅसचे कार्ड्स किंवा इतर जे आपले बँकेचे पासबुक्स वगैरे असतात छोटे छोटे ते त्यात ठेवलेले आहेत. आणि इथेच त्या टिश्यू पेपर रोलच्या खाली इथे मी एका दोरीच्या साहाय्यानं पाईप अडकवलेले आहे आणि त्यावर मी हे न्यूजपेपर्स हँग करते. कारण किचनमध्ये आपल्याला नक्की न्यूजपेपर लागतो कोणत्या ना कोणत्या कारणासाठी. आणि हे टिश्यू पेपर होल्डर्स आहेत, हे सुद्धा मिशोवर अवेलेबल आहेत. हे सगळे जे पेपर्स आता एकाच ठिकाणी ठेवल्याने आपल्याला रोजच्या कामात खूप हँडली आणि फ्रीली यांना वापरता येतं. तर हे प्रोडक्ट्स नक्की तुम्ही घरात ट्राय करून बघू शकता. तर कसा वाटला तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.